आष्टीचे आमदार सुरेश धस विरुद्ध मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। काल आष्टी मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेश धस यांनी एका प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे की आष्टी, केज, माजलगाव, गेवराई या मतदारसंघामध्ये मी जातीने लक्ष घालणार असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना सुरेश धस म्हणाले की त्यांना काय लक्ष घालायचे तर घालू द्या, काही फरक पडणार नाही असं विधान त्यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे जो वाद आहे तो आपल्याला उफाळल्याचं पाहण्यास मिळत आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष जो आहे तो आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळालेला होता। भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी मिळाली असताना देखील अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे यांना देखील 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली होती। इतकंच नाही तर सुरेश धस यांना पाडण्याकरता अपक्ष उमेदवार म्हणून भीमराव धोंडे यांना देखील पंकजा मुंडे यांनी उभा केला असल्याचं वक्तव्य देखील सुरेश धस यांनी विजय झाल्याच्या नंतर सांगितले होते। परंतु हे असलं तरी सुरेश धस यांना विजय करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघ पिंजून काढला होता। याचबरोबर आष्टी मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या। त्यानंतर सुरेश धस यांचा विजय झाल्यानंतर सुरेश धस यांनी खूप मोठं वक्तव्य केलं होतं की मला पाडण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनीच भीमराव धोंडे यांना माझ्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवार उभा केला होता। या वक्तव्यानंतर सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे जो आहे तो संघर्ष आपल्याला पेटल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेला आहे। ज्यांनी निवडून आणलं त्यांच्या विरोधात सुरेश धस हे वक्तव्य करत असल्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांकडून सुरेश धस यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात होती। हा जो संघर्ष आहे तो 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून जास्तच पेटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यातच मंत्री पंकजा मुंडे यांनी एक खूप मोठं विधान केलं होतं की केज, आष्टी, माजलगाव, गेवराई मतदारसंघामध्ये मी येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लक्ष देणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना सुरेश धस यांनी सांगितलं आहे की त्यांना काय आष्टी मतदारसंघामध्ये लक्ष घालायचं तर घालू द्या, कुठं कसलाही फरक पडत नाही असं वक्तव्य केल्यानंतर जो संघर्ष आहे तो अधिकच आपल्याला तीव्र होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। या संघर्षाची ठिणगी जी आहे ती येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कुणाच्या विरोधात जाऊ शकतो हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। एकीकडे जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जो संघर्ष आहे तो अधिक तीव्र होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसींची ताकद येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्या असं वक्तव्य केल्यानंतर बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समितीच्या राजकीय गणिताचं कुठंतरी बिघडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्याशी अनेक वेळा सुरेश धस यांनी गाठीभेटी घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आष्टी मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष जो आहे तो अधिक तीव्र होऊ शकतो। इतकंच नाही तर दसरा मेळाव्याच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघातील पाटोदा या ठिकाणी असलेल्या भगवान भक्तिमय गडावर दसरा मेळावा आयोजित केला होता। या दसरा मेळाव्याकडे देखील सुरेश धस यांनी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं। त्यामुळे आता पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस असा संघर्ष जो आहे तो आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेला आहे। त्याची ठिणगी देखील आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपल्याला पुढे आल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस जो संघर्ष आहे तो कायम राहू शकतो। या संघर्षाचा फटका सुरेश धसांना बसू शकतो का, ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।